आणि तेवढाच दक्ष आहे तो फटकेवाडी संघाचा फटकेवाडी संघ स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात हाताने खेळाडू मारण्याचा प्रयत्न करतोय. यश काय येत नाही त्या खेळाडूला. शांत अशी चढाई साथी खेळाडूंना आजमावण्याचा प्रयत्न करतोय तो कापलावडी संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा फटकेवाडी संघाकडून आक्रमणासाठी जातोय तो ज्याने 14 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात सुंदर असे पकड करण्याची यशस्वी ते सूर्योदय टाकेडे संघाला सुंदर अशी 14 पकड केली होती कॉर्नरच्या खेळाडूने. आणि 1 गुण मिळतोय तो फटकेवाडी संघाला. निश्चितपणे हा कापलावडीचा खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात अनुभवी असा हा खेळाडू आहे ज्यानं पंचक्रोशीमध्ये अनेक सामन्यांमध्ये अनेक मैदानं गाजवली असा हा कापलावडी संघाचा खेळाडू आणि बोनस गुणाची कमाई केली. पुन्हा एकदा फटकेवाडी संघाकडून 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी. पुन्हा एकदा अतिशय सावीस पवित्रा पुन्हा एकदा आक्रमक होतोय तो हा खेळाडू आणि 1 गुणाची कमाई करतोय. पुन्हा एकदा भुरवणे एक अनुभवी खेळाडू उत्कृष्ट रेडर म्हणून ज्याची या पंचक्रोशीमध्ये गणना होते असा हा भुरवणे स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी. 2-2चं क्षेत्ररक्षण आणि आत्मघातकी अशी पकड आणि निश्चितपणे त्याचा फायदा होतो तो कापलावडी संघाला. पुन्हा एकदा फटकेवाडी संघाकडून आक्रमण होतंय. यानंतर होणारा सामना जुगाई विग्रवली वर्सेस सावडा बोलवाडी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. हा सामना संपल्यानंतर लगेच आपला संघ मैदानात उतरवायचा आहे. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार जुगाई विग्रवली सावडे बोलवाडी. हा सामना संपल्यानंतर लगेच सुरू होणारा सामना. पुन्हा एकदा कापलावडी संघाकडून आक्रमण होत आहे फटकेवाडी संघाच्या 6 खेळाडूंसमोर 2-2चं क्षेत्ररक्षण काहीशी शांत चढाई आणि आपल्या मैदानाचे परततोय. पुन्हा एकदा आक्रमणासाठी जातोय तो फटकेवाडी संघाचा खेळाडू निदान रेषा क्रॉस करून स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात काहीशी शांत आणि पुन्हा एकदा मैदानात परततोय. पुन्हा एकदा ज्याची संपूर्ण टीमची मदत आहे असा हा भुरवणे कापलेवाडी संघाचा आधारस्तंभ मध्यंतरी स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदान रेषा क्रॉस करून थोडासा शांत अशी चढाई आणि बोनस घेण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितपणे पंचांनी 2 गुणाची कमाई केली आणि तिसरी या रेडमध्ये या खेळाडूला गुणाची कमाई करावी लागणार अन्यथा आपल्याला मैदानाच्या बाहेर बसावं लागणार याची जाणीव असणार आहे त्या खेळाडूला. गुण घेतल्याचा दावा करतोय पाहूया पंच टर्न रेड आहे आणि रेडर बाद. पुन्हा एकदा बुरवणे वारंवार चढाई करतोय तो आपल्या संघासाठी काहीसा शांत अशी चढाई पूर्ण वेळ घेतोय कोणतीही गडबड करत नाही आणि पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो बुरवणे फटकेवाडी संघाच्या 3 खेळाडूंसमोर. निश्चितपणे सुपर टॅकल ऑन असणार आहे. निश्चितपणे संधी असणार आहे ती फटकेवाडी संघाच्या खेळाडूला आणि मैदानात पळतोय टाइम अप घेत आहे तो फटकेवाडी संघानं. दोन्ही खेळाडू मध्यंतरी निदान रेषा क्रॉस केले स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात काहीशी शांत अशी चढाई तेवढा दक्ष आहे तो कापलावडी संघ आणि पुन्हा एकदा कापलावडी संघाकडून आक्रमण होत आहे. सुपर टॅकल वाहन आहे संधी आहे ती फटकेवाडी संघाला. निश्चितपणे
तेवढाच चपळ आहे तो हा खेळाडू. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निश्चितपणे गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या संघासाठी निश्चितपणे चांगली कामगिरी करताना पुन्हा एकदा या रेडमध्ये गुणाची कमाई करावी लागणार, अन्यथा आपल्याला मैदानावर जावं लागणार याची जाणीव असणार आहे तिथे खेळाडूला. गुण घेण्याचा आजूबाजू प्रयत्न करतोय परंतु आणि सुंदर अशी पकड आणि एक गुण मिळतोय तो कापडवाडी संघाला. आता मात्र ही सुद्धा रेड आहे. या रेडमध्ये गुणाची कमाई करावीच लागणार याची जाणीव असणार आहे ती घुरवण्याला. आणि सुंदर अशी एक गुणाची कमाई करतोय. पुन्हा एकदा काहीसा पिछाडीवर पडलेला हा फटकरवाडी संघ आणि आघाडी घेतोय तो कापडवाडी संघ. तीन गुण आणि ती घेतले सुट्टीत काल. या कालावधीने निश्चितपणे फटकरवाडी संघाकडून तळाईसाठी जातोय तो हा 14 नंबरचा खेळाडू ज्याने 14 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा खेळाडू निदान रेषा क्रॉस करून स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात हाताने खेळाडू मारण्याचा प्रयत्न करतो. आणि पाहूया एक गुण मिळतोय तो रेडर बाद होतोय आणि एक गुण मिळतोय तो कापडवाडी संघाला. पुन्हा एकदा बोलावणे वारंवार लढाई करतात आपल्या संघासाठी. शांत अशी चढाई निश्चितपणे आपला संघ आघाडीवर आहे त्याची जाणीव असणार आहे की या खेळाडूला. आणि कोणती गडबड करायची नाही, कोणतीही घाई करायची नाही अशा प्रकारची सर्व्हिस. आणि तेवढंच खेळाडूने आपला खेळ या ठिकाणी सादर करायचा आहे. कोण जिंकतो कोण हारतो याला महत्व नाही, आपण कशा पद्धतीने खेळ करताय याला महत्व आहे. कापडवाडी संघ पुन्हा एकदा फटकरवाडी संघाकडून आक्रमण होत आहे. कापडवाडीच्या 7 खेळाडूंसमोर शांत अशी चढाई. दोन्ही संघांनी आपला खेळ दाखवायचा आहे. आपला खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक आले. कोण जिंकतो कोण हारतो याला महत्व नाही. खेळामध्ये एक संघ जिंकणार आहे दुसरा संघ हारणार आहे पण आपला खेळ महत्वाचा आहे. आपण कशा प्रकारचा खेळ करता याला महत्व आहे. कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. आक्रमक असा खेळ होऊ द्या, प्रेक्षकांचं मनोरंजन होऊ द्या. पुन्हा एकदा सुंदर अशी पकड करण्याची यश मिळता येते फटकरवाडी संघाला. आणि निश्चितपणे आपल्या गुन्हा खात्यात गुणाची कमाई करतायत. पुन्हा एकदा फटकरवाडी संघाकडून जोरदार आक्रमण स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात हाताने खेळाडू टिपण्याचा प्रयत्न करतोय. तेवढा दक्ष आहे तो कापडवाडी संघ. 2-2चं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा कापडवाडी संघाकडून आक्रमण. फटकरवाडीच्या 6 खेळाडूंसमोर 2-2चं क्षेत्ररक्षण. खेळाडू टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु यश काय येत नाही त्या खेळाडूला. पुन्हा एकदा फटकरवाडी संघाकडून विचारलेलं असणार आहे. या रेडमध्ये आपल्याला गुणाची कमाई करावी लागणार आहे अन्यथा मैदानावर बसावं लागणार आहे. जोरदार आक्रमण मध्यंतरी स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात आणि सुंदर असं टॅकल. निश्चितपणे गुण मिळतो तो कापडवाडी संघाला. पुन्हा एकदा बुरवणे वारंवार हा खेळाडू बघा वारंवार रेड करतोय आपल्या संघासाठी, वारंवार प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे यामध्ये यशस्वी होतो हा खेळाडू. पंचक्रोशीमध्ये नावाजलेला असा हा अष्टपैलू कापडवाडी संघाचा बुरवणे. याला जाणीव असणार आहे आपला संघ आघाडीवर आहे त्यामुळे आपल्याला कोणतीही गडबड करायची गरज नाही आहे. प्रयत्न करावे लागणार आहे ते फटकरवाडी संघाला. या सामन्यामध्ये पळतायचं असेल तर निश्चितपणे फटकरवाडी संघ आपल्याला प्रयत्न करावे लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे तरच संघ आपला या सामन्यामध्ये परतणार आहे. पुन्हा एकदा मध्यंतरी
काहीशी शांत अशी चढाई आणि मैदानात परततोय. या रेडमध्ये निश्चितपणे गुणाची कमाई करावी लागणार आहे ती रेडरला. आणि याची जाण हो सुंदर अशी पकड, सुंदर पकड आणि गुण मिळतोय तो. शेवटची 4 मिनिटे चालू सामन्यातील शेवटची 4 मिनिटे दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. पुन्हा एकदा फटकेवाडी 4 गुण आणि 13 गुण आहेत ते कापलेवाडी संघाचं. निश्चितपणे आघाडीवर असणार आहे तो कापलेवाडी संघ आणि पिछाडीवर पडलेला फटकेवाडी संघ. निश्चितपणे फटकेवाडी संघाला आक्रमक खेळ करावा लागणार तरच आपला संघ सामन्यामध्ये परतू शकतो. काहीशी शांत अशी चढाई. पुन्हा एकदा फटकेवाडी संघाकडून ही सुद्धा थर्ड रेड आहे. या रेडमध्ये गुणाची कमाई करावीच लागणार रेडरला. आणि त्या मैदानावर त्या बाहेर निश्चितपणे गुण घेतल्याचा आणि दावा करतोय आणि त्यामध्ये यशस्वी होते. शेवटची 3 मिनिटे चालू सामन्यातील शेवटची 3 मिनिटे आमचे पंत फटकरे वेळा अधिकारी याने सामन्याची वेळ जाहीर केलेली आहे. कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. पुन्हा एकदा जोरदार आक्रमण स्वतःच्या उजव्या कप्प्यात बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा फटकेवाडी संघाकडून आक्रमण होत आहे. निश्चितपणे फटकेवाडी संघाला ठीक आहे ते याची जाणीव असणार आहे ते गुरवणे याला. या रेडमध्ये आपल्याला गुणाची कमाई करायची अन्यथा मैदानाच्या बाहेर बसावं लागणार आहे. या जाणीवेतून आपण आणि निश्चितपणे सुंदर अशी पकड करण्याचा प्रयत्न केला होता. त्या रेडरने किती गुणाची कमाई केली आणि सुपर रेड 4 गुणाची कमाई. जोरदार टाळ्या होऊन जातो त्या खेळाडूसाठी. शेवटची 2 मिनिटं दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. सुपर रेड करण्यात यशस्वी झालाय तो गुरवणे एक अनुभव काढून आणि पुन्हा एकदा सुपर रेड फटकेवाडी संघाकडून 3 गुणांची कमाई करण्यात यशस्वी झालाय तो हा रेडर. पुन्हा एकदा बुरवणे एक यशस्वी चढाईपटू ज्यानं मागच्या रेडमध्ये 4 गुणांची कमाई केली होती आणि आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी केली होती. तो हा यशस्वी चढाईपटू बुरवणे काहीसा शांत. निश्चितपणे आपला संघ आघाडीवर असणार याची जाणीव आहे खेळाडूला. पुन्हा एकदा फटकेवाडी संघाकडून आक्रमण. थोडसा पिछाडीवर पडलेला संघ आणि निश्चितपणे सुंदर आणि रेडर बाद. फटकेवाडी संघाकडून आक्रमणासाठी सज्ज आहे तो 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू कापलेवाडी संघाच्या 5 खेळाडूंसमोर जोरदार चढाई, खोलवर चढाई, मध्यंतरी आणि आपल्या मैदानात परततोय आणि सामन्याची वेळ संपते. या ठिकाणी निश्चितपणे कापलेवाडी संघ विजय होतोय आणि पराजित संघ होतोय तो फटकेवाडी संघ. पराजित आणि विजयी संघांचा मंडळाच्या वतीने